गोंदिया जिल्ह्यातील तिरोडा तालुक्यातील केसलवाडा गावात मातोश्री पांदण रस्ता निकृष्ट दर्जाचा तयार केल्याची धक्कादायक माहिती गावातील नागरिक करत आहेत। शासनाने शेतकऱ्यांना शेतात जाण्यासाठी पांदण रस्ते मंजूर केले, परंतु याच पांदण रस्ता तयार करताना निकृष्ट दर्जाचं साहित्य वापरून जर पांदण रस्ते तयार केले जात असतील तर होय असाच काहीसा प्रकार तिरोडा तालुक्यातील केसलवाडा या गावात पाहायला मिळाला। या गावात 3 पांदण रस्ते 25 लाख रुपये प्रति पांदण रस्ता मंजूर करण्यात आला, परंतु पाहायला गेलं तर या पांदण रस्ता निकृष्ट दर्जाचा तयार करण्यात आला असून लागणारे साहित्य कंत्राटदाराने निकृष्ट दर्जाचं वापरलं आहे। पांदण रस्ता तयार करण्यासाठी जे साहित्य वापरलं जातं ते साहित्य वापरण्यात आलं नसल्याचा धक्कादायक खुलासा गावातील शेतकरी व नागरिकांनी केला। शेतकऱ्यांची बैलगाडी बरोबर पांदण रस्त्याने जाऊ शकत नाही असा पांदण रस्ता तयार करण्यात आला। या पांदण रस्ता तयार केलेल्या कंत्राटदाराचे बिल थांबवून योग्य कारवाई संबंधित अधिकारी यांनी करावी अशी शेतकरी व गावातील नागरिकांची मागणी आहे। जर मागणी पूर्ण न झाल्यास उपोषणाला बसण्याचा देखील इशारा गावातील शेतकरी व नागरिकांनी दिला। गोंदियाहून प्रतिनिधी अमरदीप बडगे। आणि इथं काय मटेरियल नमस्कार, मी नीलकंठ कुकडे। या पांदणवर मी आला इकडे पाहिलं। हे पांदण निकृष्ट दर्जाची बनली आहे। या पांदणवर 20 हा माती टाकली आहे। जेव्हा ट्रॅक्टर जाते पूर्ण चिखल तयार होते पाणी आल्यावर, अशा पद्धतीचे हे पांदण आहे। गिट्टी नाही, आणि याच्या खाली जे 40 पाहिजे 80 पाहिजे ते आहे नाही, बहुत कमी आहे। एवढंच बोलून मी बोला। मी देवाजी शंकरराव कुकडे, माजी सरपंच केसलवाडा येथे रहिवासी आहे। पांदण रस्ता गव्हर्नमेंटने जे बनवण्यासाठी जे फंड देण्यात आलेला आहे केसलवाडा येथील ग्रामपंचायतनी, देवाजी कुकडे टोला रस्ता नानाजी दादाजी कुकडे ते शेलटपार रोड हा एक रस्ता आहे, पांदण रस्ता आहे, सरकारी पांदण आहे। त्याच्यामध्ये काही दिवसापूर्वी काम सुरू केलेला होता। त्या पांदणचा काम कमीत कमी 2-4 वेळा झाले आहे। पण माझ्या म्हणणं असं आहे की मी एक शेतकरी समजून की त्या रस्त्याची जो लेंथ आहे किती चौडी आहे हे पहिले त्याचा मोजमाप व्हावा आणि त्याच्यानंतर त्याचं काम सुरू करण्यात यावा। कारण तिथे जो मटेरियल सध्या वापरलेला आहे तोही निकृष्ट दर्जाचा मटेरियल वापरण्यात आलेला आहे। आणि असाच जरी गव्हर्नमेंटचे जरी एवढे लाखो करोड रुपये जरी कोणाच्या घशात जात असतील, ठेकेदाराच्या म्हणा किंवा पदाधिकाऱ्याच्या म्हणा, तर हा शेतकऱ्यासाठी एक खूप मोठा विचार करण्याची बाब आहे। कारण गव्हर्नमेंट जेव्हा पैसा देतो तर त्याचा चांगला उपयोग व्हायला पाहिजे। याच्यात गव्हर्नमेंटची चुकी असं म्हणता येणार नाही। याच्यामध्ये जे पदाधिकारी लोक असतात किंवा कॉन्ट्रॅक्टर लोक असतात यांची सर्वात मोठी चूक आहे। याच्या निराकरण करण्यासाठी, याची योग्य चौकशी करण्यासाठी गव्हर्नमेंटनी याची सहनिशा करावी आणि त्या रोडाचं काम, त्या पांदणचं काम योग्य झाला नसेल परत दुसऱ्यांदा करण्यात यावं, और त्यानंतर लगेच त्या कॉन्ट्रॅक्टवर, ठेकेदारावर किंवा ज्यांनी काम केलं असेल त्याच्यावर कारवाई करण्यात यावी अशी शेतकऱ्याची मागणी आहे। आणि तो काम चांगला व्हावा अशी आमची अपेक्षा आहे। मी माजी सरपंच खुशाल चैत्राम शहारे तथा कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक तिरोडा माजी संचालक, आज आपल्या टी व्ही चॅनल माध्यमातून सांगण्यात येत आहे की केसलवाडा येथील ग्रामपंचायतने 3 पांदण रस्त्याचे काम केलेले आहे आणि एवढे निकृष्ट दर्जाचे काम आहे की जेणेकरून लोकांना किती पैशाची आहे हे अजूनसुद्धा त्यांना माहिती नाही। तिथं फलक नाही आणि इथं गिट्टी नाही, मुरुम नाही, बोल्डर नाही आणि निकृष्ट असं दर्जाचे काम झालेलं आहे। आणि आम्ही या संबंधीमध्ये शेतकरी आणि माजी सरपंच वगैरे गावकरी शेतमजूर त्यांनी हे रस्त्याचे काम बघितले आहे। आम्ही सोबत होतो आणि बघितल्यावर त्यांच्या अशा लक्षात आला की हे शेतकऱ्यांना म्हणजे त्यांची बंडीसुद्धा जाणार नाही, ट्रॅक्टरसुद्धा जाणार नाही अशी परिस्थिती आहे। तरी संबंधितावर योग्य ती कारवाई करण्यात यावी अशी आमची मागणी आहे। आणि अगर ह्या मागण्या जर झाल्या नाही तर आम्ही SDO ऑफिसच्या समोर उपोषणाला बसणार आहोत असे आमचे शेतकरी, गावकरी आणि शेतमजूर यांची उपोषणाला बसण्याची तयारी आहे। तरी ज्यांनी काम केलेलं आहे
आणि त्या कंत्राटदारावर त्यांचा बिल रोखण्यात यावा आणि त्यांच्यावर योग्यशीर कारवाई करण्यात यावा आणि शेतकऱ्यांना मातोश्री जे हे पांधन शासनाने दिलेली आहे ही शेतकऱ्यांच्या चांगल्या दर्जाची बनवण्यात यावा, त्याची बैलबंडी शेतापर्यंत जाण्यात यावा ही आमची गावकऱ्यांची मागणी आहे, अशी मी शासनाला विनंती करतो. चालेल. संजय शिवशंकर कुकडे. रस्ता बरोबर बनवले नाही आहे पांढर, यातून बैलबंडी बी सुद्धा जाऊ नाही शकत, दुसऱ्यानं बनवण्यात आलं पाहिजे. झाले होऊ दे एवढं. बोलला चालू करा. महाराष्ट्र शासनाने शेत तिथं पक्का रस्ता तयार करण्यासाठी शेतकऱ्यांचा माल बाजारपेठेपर्यंत नेण्यासाठी महाराष्ट्र शासनाने मातोश्री पांधन योजना ही आणली. केसवळा गावामध्ये केवजी सपाटे ते तेजरामजी कुकडे अशी 25 लाखाची एक पांधन, दुसरी पांधन दादाजी कुकडे ते देवाजी कुकडे 25 लाख रुपये, तिसरी पांधन माताबाई मंदिर ते निरंजन भगत यांच्या घरापर्यंत 25 लाख असे 75 लाखाचे मातोश्री पांधन योजनेचे काम केसवळा गावामध्ये आले. आता मी केवजी सपाटे ते तेजरामजी कुकडे या पांधन रस्त्यावर उभे आहोत. इथं ही पांधन रस्ता तयार करण्यात आली, एकदम निरकुट रस्त्याचे पांधन रस्ता तयार करण्यात आली. याच्यामध्ये फोटीचे गिट्टीचे प्रमाण कमी आहे, एटीचे प्रमाण एकदम कमी आहे. मुरुम न वापरता भिसाचे प्रमाण इथे वापरण्यात आलेले आहे. कंत्राटदाराने हे काम निव्वळ पैसे कमावण्याच्या माध्यमातून केलेले आहेत. आम्ही याच्या दिनांक 16 तारखेला माननीय कलेक्टर साहेब, SDO साहेब, आयुक्त नागपूर, SDO, तहसीलदार, BDO यांना आम्ही चौकशीचे आदेश दिले की या कामाची चौकशी करून कंत्राटदाराचे देय काढण्यात यावे, नाहीतर आम्ही उपोषण करू. तरी पण यांच्या चौकशी करूनच देय देण्यात यावा ही आमची सर्व ग्रामस्थांची मागणी आहे. दिवसभरातील घडामोडींचा आढावा घेण्यासाठी पाहत रहा N24 मराठी न्यूज चॅनल.